देशभरातील युवकांना आपले तंत्रज्ञानाचे कौशल्य दाखवण्याची संधी देणारी इनोव्हेट यू टॅकेथॉन ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी देश पातळीवरील ऑफलाईन हॅकेथॉन स्पर्धा आहे। कल्पेश यादव व इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजासमोरील प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात। इनोव्हेशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी हॅकेथॉन म्हणून ही स्पर्धा नावारूपाला येत आहे। या स्पर्धेचे स्वरूप आता आपण पाहूया। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क भरून आपल्या संघाची ऑनलाईन नोंदणी करायची असते। विद्यार्थ्यांना दिलेल्या समस्यांमधून आपला संघ कोणती समस्या स्पर्धेमध्ये सोडवणार आहे हे निवडायचे असते। त्यानंतर प्रत्यक्ष हॅकेथॉन स्पर्धेदरम्यान या समस्येवर 24 तासात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तर शोधून विजेता बनण्याची संधी मिळते। प्रत्यक्षात या विजेतेपदापेक्षाही येथे भेटणारे तंत्रज्ञान प्रेमी विद्यार्थी आणि मिळणारा अनुभव यांचे मोठे मोल विद्यार्थ्यांना असते। या स्पर्धेला AICTE सारख्या देशातील सर्वोच्च संस्थेची मान्यता पहिल्या वर्षापासून मिळाली आहे। यासह महाराष्ट्रातील तंत्र शिक्षण संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठासह 13 राज्य विद्यापीठे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह अनेक संस्थांची मान्यता व सहकार्य लाभलं आहे। तसेच गेल्या सलग 2 वर्षांपासून ही स्पर्धा पुण्यातील AISSMS IOIT या महाविद्यालयात होत आहे। या वर्षी याच महाविद्यालयात ही स्पर्धा होणार असून मॉडर्न एज्युकेशन सोसायटी व वाडिया महाविद्यालयाचं सहकार्य लाभणार आहे। या स्पर्धेची सुरुवात 2024 साली करण्यात आली। पहिल्याच वर्षी 250 संघांनी केलेल्या नोंदणीतून सुमारे 750 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले। 2025 मागील वर्षाच्या दुसऱ्या पर्वात सुमारे 350 संघांच्या नोंदणीमुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली। 2025 मध्ये एकाच वेळी 1500हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी 7.5 लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। यातील अनेक विजेत्या विद्यार्थ्यांनी ही बक्षिसाची रक्कम त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासासाठी वापरली असल्याचे ऐकून या स्पर्धेचे सार्थक झाल्याची भावना आयोजक कल्पेश यादव व्यक्त करतात। या वर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील प्रवासासाठी काही नवीन योजना घेऊन येत आहोत। त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन शिबिर व स्टार्टअप एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे। फेब्रुवारी महिन्यात हे विद्यार्थी हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी होतील। त्यानंतर जून महिन्यात होणाऱ्या उद्योजकता बूटकॅम्पसाठी या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे। 2026 अखेरीस स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन करून उद्योजकता विकसित करण्यासाठीचे व्यासपीठ या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे। तरुण विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे नेऊन विकसित राष्ट्र घडवण्याच्या प्रवासात युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा हाच या उपक्रमामागील प्रयत्न आहे। आमच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊ शकता। अधिक माहितीसाठी आजच innovateyou.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या। धन्यवाद।